तर नाशिकमधनंच आणखीन एक महत्त्वाची बातमी। वडनेर भैरव परिसरामध्ये काल झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय। शेतात झाकून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजलाय। शेतामध्ये काढून प्लास्टिक पेपरमध्ये झाकून ठेवलेला कांदा सुद्धा भिजलाय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। आता एका कांद्याच्या शेतात उभा आपण या ठिकाणी बघू शकतो की जो कांदा जो आहे तो या ठिकाणी पूर्णतः भिजून गेलाय आणि या ठिकाणी या शेतकऱ्यांनी कांदा पाऊस येईल याच्या भीतीने या ठिकाणी कांदा जो आहे तो प्लास्टिकच्या आच्छादनाखाली झाकून ठेवला होता। मात्र पावसाचा जोर इतका मोठा होता की अक्षरशः जमिनीच्या खाली पाणी जे ते कांद्यात घुसलं आणि कांदा जो आहे तो संपूर्ण या ठिकाणी खराब झाल्याचं पाहायला चित्र जे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जो उरला सुरला जो कांदा आहे तो शेतकरी कुठेतरी आता वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय। मात्र हा कांदा पूर्ण सडल्यामुळे आता बाजारात देखील याला फारशी किंमत मिळणार नाही। माझ्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी का त्यांच्याकडून जाणून घ्या। काका मला एक सांगा की काय कशा पद्धतीने पाऊस झाला होता आणि काय नुकसान झालं? पाऊस इतका झाला तर आम्हाला काहीच करता येत नव्हतं, पण मग कसे तरी वल्ले चिल्ले वत कागद टाकून कवायना, पण मग ते झाकलं तरी पाऊसवर कांदे खालून पाणी निघालं, त्याची सगळी नुकसान व्हायले। जो वाचतोय जगतो तर काहीच राहिले, पण किरकोळ कारकोळ निघाल त्याला भाव भेटणार नाही, काहीच नाही। जेवढा आहे तेवढा सोडून देईल, सगळा काही वाहून गेला, काही हे झालं, नुकसान झाले भरपूर, खर्च फिटणार नाही, काहीच नाही। मला एक सांगा, तुम्ही जो उत्पादन केलेला जो खर्च आणि आता मिळणारा बाजारभाव कसा आहे आणि आता हा कांदा आहे याच्यातून काही मिळेल का? याच्यातून काहीच भेटणार नाही, काहीच भेटणार नाही। जवळ 40 ते 50 हजार रुपये खर्च व्हायले। खर्च तर त्याच्यात आता होणार किती एवढे कांद्यातून? आज 700 आणि 800 रुपयानं का मार्केटला नेले ना तर काय आम्हाला 200 पुकरी त्या त्याच्यात काय होणार आहे? ते एक ट्रॅक्टर जर नेला तर त्याचे 7-5-6 हजार रुपये येते, ती मजुरीच जाते तेवढी। याच्या व्यतिरिक्त काय होतं सांगा ना तुम्ही? या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला आता मायबाप सरकारने कुठेतरी मदतीचा हात देऊन उभं करण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, वडनेर भैरव, चांदवड, नाशिक।